सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई केली आहे। भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिक मार्गे पुण्याला जाणाऱ्या एका पुरुष आणि एका महिला बांगलादेशी नागरिकाला नाशिक रोड बस स्थानकातून ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाही। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की एक पुरुष आणि एक महिला बांगलादेशी नागरिक नाशिक रोड बस स्थानकावरून पुण्याला जाणार आहे। त्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात पथकाने नाशिक रोड बस स्थानक पोलीस चौकी शेजारी सापळा रचला। त्यावेळी मोहम्मद साकिब मुल्ला वर्ष 22 राहणार खुलना बांगलादेश आणि नाहिदा बादशाह मुल्ला वर्ष 21 राहणार खुलना बांगलादेश या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। चौकशीत त्यांनी भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्रे मिळून आली नाहीये। दोघांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी सरकारतर्फे फिर्यादी दिली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिरी, गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे व नाशिक रोड दामिनी पथकाच्या महिला पोलीस अंमलदार सोनाली बागुल, ज्योती पवार अशांनी केलेली आहे। काल रोजी नाशिक शहर येथे क्राइम ब्रांच युनिट 2 काल रोजी क्राइम ब्रांच युनिट 2 च्या पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली। या माहितीनुसार क्राइम ब्रांच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर, श्री तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला। त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतलं। यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत पुरावे सापडले। या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत। यावरून त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। तर मूळचे राहणारे कुठले होते, इथे कशासाठी आले होते? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत। ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय। ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। नाशिकमध्ये कुठे राहिले होते, कोणाकडे? त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय। बाय ट्रेन ते नाशिक रोड पर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते। त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं, म्हणून त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत। त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतलं। त्यांची नावं काय? त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्याच्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला। कोणी मीडिएटर वगैरे आहेत त्यांना? सद्यस्थितीमध्ये अजून असं काही स्पष्ट नाहीये, तपासामध्ये सर्व स्पष्ट होतील। तर नाशिक रोड पोलिसांनी पण एक कारवाई केली होती, वेषांतर करून काही आरोपींना काय त्यांनी दिली प्रेस त्याविषयी स्वतंत्र त्यांनी प्रेस घेतलेली आहे। त्यांनी घेतलं काही दिसत नाहीये। हे नॉर्मल जे बऱ्याचदा आपण बघतो की काही उपजीविकेसाठी किंवा कामासाठी येतात त्या प्रकारचं आतापर्यंत दिसतंय, तरी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तपास केला जाईल। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।